श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री कपालेश्वर महादेवाच्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर कपालेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीपुढे नंदी नसलेले त्रैलोक्यातील हे एकमेव मंदिर आहे। पद्मपुराणात श्री मार्कंडेय मुनिश्रेष्ठ सांगतात, पूर्वी ब्रह्मदेवास 5 तोंडे होती, 4 मुखांनी वेद पठण व 5व्या मुखाने श्री विष्णूंची निंदा ते करत असत। एकदा देवसभेत विष्णू निंदेबरोबरच त्यांनी शिवाचीही निंदा सुरू केली। शिवाचा क्रोध अनावर झाला। रजोगुणी ब्रह्मदेवाचे हातातील ब्रह्मास्त्र शिवाने हिसकावून घेतले व त्या अस्त्रानेच निंदा करणारे त्यांचे 5वे मुख धडापासून वेगळे केले। देवांना आनंद झाला, परंतु शंकर मात्र खेदाने खिन्न झाले। विष्णू निंदकास हा दंड योग्यच आहे, पण मला मात्र ब्रह्महत्येचे पातक दूर करण्यासाठी शहाण्याला सांगितलेले व्रत करणे प्राप्त आहे, असा विचार करून त्याने खड्गांगावर ते ब्रह्मकपाळ ठेवले व भारतातील उत्तरेकडील अनेक तीर्थयात्रा केल्या, परंतु पातकांचे काही निरसन झाले नाही। दुःखी कष्टी होऊन शंकर दक्षिणेकडे वळले। तीर्थयात्रा करीत असताना पंचवटीत देवशर्मा नावाचे ब्राह्मणाचे घरी ओट्यावर विश्रांतीसाठी थांबले। तेथे मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यातील गाय व नंदी यांचा संवाद चालू होता। ती गाय व वासरू पूर्वजन्मीचे ज्ञानी होते। वासरू आई सांगत होते की तू म्हणतेस की देवशर्मा आपला धर्मपिता आहे, परंतु याने जन्मापासून मला फार पीडा दिली आहे। या दुष्टाचा मी वध करीनच। उद्या सकाळी तो माझ्या नाकात वेसन घालणार आहे, त्यावेळी माझ्या शिंगाने मी त्याला ठार करीन। मला ब्रह्महत्येचे पातक घडेल म्हणून तू चिंता करू नकोस। त्या पातकाच्या क्षालनाचा मार्ग मला माहीत आहे, तू कष्टी होऊ नकोस। कदाचित तू म्हणशील की भगवान शंकर देखील ब्रह्महत्येच्या पापापासून 12 वर्षे झाली तरी अजून मुक्त झाले नाहीत, तर त्याचे कारण शंकर तमोगुण विशिष्ट असून क्रोधाचे भरात त्यांच्या बुद्धीवर सावट आले आहे व नाशिक पंचवटी क्षेत्राचा महिमा त्यांच्या स्मरणातून गेला आहे। त्यातून शंकराने जे कृत्य केले ते लोकांस वळण लागावे या हेतूनच केले आहे। तसे पाहिले तर शंकर सर्व पातकांचा नाश करणारे आहेत। हे संभाषण ऐकून शंकरास परम संतोष झाला। आपला मार्गदर्शक गुरु आपणास आज मिळाला तरी आजची रात्र येथेच राहून सकाळच्या क्षणाची वाट पाहत राहिली। सकाळी ठरल्याप्रमाणे त्या बैलाचे नाक टोचण्यासाठी देवशर्मा ब्राह्मण खटपटीत असता त्या बैलाने आपले बांधलेले पाश तोडून टाकले व स्वतःच सोडवून घेऊन शिंग ब्राह्मणाचे पोटात गुपसले। देवशर्मा जागीच गतप्राण झाला। ब्राह्मण हत्येचा परिणाम म्हणून तो पांढरा शुभ्र नंदी काळा ठिक्कर पडला। पंचवटीत अरुणा वरुणा संगमात जाऊन त्याने पाण्यात उडी मारली। त्याचा देह पूर्ववत झाला। नंतर श्रीराम दर्शनाने अतिशय तेजस्वी व बलवान झाला। भगवान शंकराने देखील त्याच मार्गाने आचरण केले व श्रीराम दर्शन करून जेथे सध्या शिवलिंग आहे या टेकडावर शंकर समाधानाने बसले असता आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली व साक्षात विष्णू सर्व देवांसह येथे अवतीर्ण झाले व त्यांचे सक्षम ते ब्रह्मकपाळ काठीवरून खाली पडले। सर्व देवांनी शंकराचा जय जयकार केला। अशा रीतीने शंकर ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त झाले। याच जागी विष्णूने स्वहस्ते लिंगाची स्थापना केली। विष्णू म्हणाले, शिवलिंग कपालेश्वर नावाने प्रसिद्ध होईल व त्यांच्या दर्शनाने मानवाच्या महापातकाचा नाश होईल। महानंदीच्या मुखातून महामुक्तीचा मार्ग शिवास येथे प्राप्त झाल्याने शिवाने नंदीस येथे गुरुचा मान दिला आहे। गुरु शिष्याचा महिमा वाढवित असतो। गुरु शिष्याचा महिमा न कळे कोणासी, यासाठी या लिंगासमोर नंदीची स्थापना नाही। नाशिक पंचवटीसारखे तीर्थक्षेत्र सन्निध वाहणारी गौतमी गोदावरी व विष्णूच्या हस्ते स्थापना असे नंदीविरहित कपालेश्वर महादेवाचे स्थान महासिद्धी देणारे होईल। मानवास भक्ती व मुक्ती देणारे होईल, म्हणून त्याची महती त्रैलोक्यात राहील। कोट्यावधी हत्येचा पातकाचा नाश याच्या दर्शनाने होईल। 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मिळणारे पुण्य एकट्या कपालेश्वर लिंगाच्या दर्शनाने होईल। या पुरातन प्रसिद्ध कपालेश्वराचे नित्य दर्शन
इंद्र व श्रीरामही करतात. असा अगाध महिमा आहे कपालेश्वर महादेवाचा. ओम नमः शिवाय.